गोलंदाजाचा विचार केला तर श्रीपदला पाहू शकाल आपण P1च्या षटकामध्ये. या ठिकाणी फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असेल याची मात्र दोन्ही खेळाडू नोंद घ्यायचे. चेंडू फुटला हरवला तर नवीन देण्यात येईल. कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सर्व नियम लागू असतील. पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण मेन पंच नरेश शेंडेला, त्यानंतर लेग पंच जितेंद्र शेंडे. सलामीची जोडी पाहतोय आपण धनगरवाडी टीम कडून प्रकाश नॉन स्ट्राईकला राज असेल. P1च्या पहिल्या षटकामध्ये भूसंघाचा सरसेनापती श्रीपद कडालेला पाहू शकाल. राईट आर्म ऑफ द विकेट चिकनीचवाडी एंड कडून गोलंदाजासाठी सज्ज होत आहे. 3 षटकाचा सामना. बेस्ट ऑफ लक, लेट्स प्ले. आता मात्र पहिला चेंडू उडवून दिलाय, गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिला. एकदा पूर्ण विशाल होता त्या ठिकाणी, दूरवरचा अंतर कापून आला होता, परंतु या ठिकाणी निश्चितच P1चं षटक असल्या कारणाने निश्चितच 2 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जातात. श्री गणेश केला गेलाय. या फटक्याने, या प्रकाशाने 2 धावेने निश्चितच या ठिकाणी श्री गणेश केला गेलाय. महत्वपूर्ण सामना सेमीफायनल 1 पाहतोय आपण. फटका चांगला आहे आणि या ठिकाणी फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी काढली. विशाल कडून चुका नसतील. या ठिकाणी पहिला आद्रा धनगरवाडी टीमला प्रकाश माघारी परततोय. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. फटका तर चांगला होता, परंतु लॉंग ऑफला फटका होता, परंतु या ठिकाणी फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली आणि मी म्हणे बाउंड्री लाईनवर विशाल कडून चुका नसतील. काय कमालीचं जेल. जर विशालचा विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा खूप सारे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आणि आपल्या नावाची छाप सोडून ठेवली होती. त्यालाच आपण पाहिलं. दुसऱ्या चेंडूवर काय उत्कृष्ट असं झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, त्याचं उदाहरण पाहिलं आपण. चांगला असं झेल टिपला आणि मोठा मासा गळाला लावण्याचं काम मात्र पहिल्या षटकामध्ये करून दिलंय श्रीपद कडाळीने. पहिल्या चेंडूवर दुहेरी धावे कडल्यानंतर कुठेतरी फटका मारण्यास भाग पाडला आणि फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली. लॉंग ऑफला फटका होता. चांगलं झेल. नवीन फलंदाज पाहतोय आपण सुनीलला. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी होती. चेंडूला गॅप मध्ये ढकलून दिलाय. गॅप आहे मोठा, धावांना नाही तोटा. हा येतोय सुनीलच्या बॅट मधून. आल्यास पहिला वार सीमापार, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 6 आकड्यावर. चेंडू मात्र या ठिकाणी थोडासा उसळी घेतली आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र या सुनील सारख्या फलंदाजाला झाला. आता मात्र गतीवर परिवर्तन केलं गेलं. या ठिकाणी चेंडू मात्र सावकाश गतीने आला आणि या ठिकाणी मात्र बॅटची कडा लागली होती. धाव नसेल. निर्धाव चेंडू. 1 तेरी 1 मेरी असं चित्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, त्यानंतर आता मात्र कुठेतरी फसव्या गतीचा चेंडू टाकला होता. पुलटा चेंडू फटका चांगला या ठिकाणी सुनील होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 धाव तर असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. बघता बघता धावफलक 8 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. सामना अतिशय महत्वाचा सामना आहे. उपांत्य फेरीचा सामना आहे. सेमीफायनल 1चा सामना आहे. भोज विपक्ष धनगरवाडी. अद्यापर्यंत विचार केला 5 चेंडूची फेकी फेकली गेले. आता मात्र या ठिकाणी भन्नाट वेग होता चेंडूला. या ठिकाणी निर्धाव चेंडूने वोटची सांगता होईल. बघता बघता 7 चेंडूचा खेळ संपलाय. 7 चेंडूचा विचार केला तर एका ओव्हरमध्ये 8 धावा या ठिकाणी एका गड्याच्या बदल्यात लावल्या गेल्या. धनगरवाडी टीम कडून चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. या भोज संघाकडून मात्र या P1च्या षटकामध्ये मात्र दमदार बॅटिंग करताना पाहिलं नाही आपण. फक्त एक चौकार पाहिला होता सुनीलच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र कुठेतरी कमालीची गोलंदाजी केली होती श्रीपदने. सुनीलला पाहतोय आपण सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होते. कुठेतरी 25 ते 28 धावा या ठिकाणी कुठून काढाव्या लागतील या धनगरवाडी टीमला. 3 षटकामध्ये 3 षटकाचा सामना आहे. महत्वपूर्ण सामना आहे. मेगा फायनलचा दिवस पाहतोय आपण. भरपूर सारी मेहनत केली गेली आयोजकाच्या वतीने. त्यानंतर ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा
त्या टीमचं सुद्धा कौतुक केलं जाईल. त्यांनी सुद्धा खूप सारी मेहनत घेतली. या ठिकाणी निश्चितच कुठेतरी पहिल्या चेंडूवर लाईन भरकटलाय. दिशाहीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मी म्हणेन न खाता पिता या ठिकाणी निश्चितच एकदा मात्र धाव फलकावर या ठिकाणी निश्चित जोडली जाईल. 9 धावा. कुठेतरी या एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा आहेत ना त्या कुठेतरी रोखून धरावे लागतील. चुकांमध्ये थोडासा या ठिकाणी सुधारणा करावी लागतील. चुका या ठिकाणी सुधारावे लागेल, टाळावे लागतील या भोज संघाला. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. वारंवार या ठिकाणी चुका करतोय सुनील सारखा गोलंदाज. वारंवार या ठिकाणी अवांतर चेंडूची फेकी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ दुसरा चेंडू या ठिकाणी अवांतर फेकला. मी म्हणेन या ठिकाणी कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी पाहतोय आपण. कुठेतरी लाईन भरकडला, दिशा भरकडला, दिशाहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. जर विचार केला तर लागोपाठ 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धावा देऊन बसलाय या धनगरवाडी टीमला. आता मात्र बॅकहोलमध्ये टाकलेले चेंडू पंचांकडे दाद मागितले आणि पंचाने अपील उचलून धरले. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. दुसरा आदरा धनगरवाडी टीमला फलंदाज बाद. चला धनगरवाडी टीमला विनंती आहे की आपण लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. रवीला पाहतोय आपण नेट नंबर 4 वर. जर विचार केला तर दुहेरी आकड्यावर 10 धावसंख्येवर दुसरा आदरा लावला गेला. मी म्हणेन काय कमालीचं गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. व्हेरिएशन मध्ये चेंडू टाकला, चांगल्या लाईन मध्ये चेंडू टाकला आणि निश्चितच या ठिकाणी पंचाने मात्र अपील उचलून धरलं आणि निश्चितच गडी बाद. LBWच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी सुनीलने गडी प्राप्त केलाय. जर सुनीलचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर मात्र कुठेतरी लाईन भरकटला होता. दिशाहीन गोलंदाजी करत होता परंतु त्या चुका कुठेतरी टाळल्या त्याने आणि निश्चितच तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज पाहतोय आपण रवीला. नॉन स्ट्राईकला सुनीलचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये अद्याप 6 या धावसंख्येवर खेळी करतोय. आल्यालाच मोठा फटका खेळलाय. उंची जास्त, लांबी कमी. श्रीपद कडाळे आणि श्रीपद कडाळे कडून या ठिकाणी चुका आणि चुका पाहतोय आपण. लॉलीपॉप जळ या ठिकाणी पकडायचा होता परंतु तसं काही घडलं नाही. या ठिकाणी निश्चितच दूरवरचा अंतर कापून आला होता परंतु या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता काय फटक्याला सजवलं होता. उंचाचा चेंडू गेला होता परंतु झेलची संधी होती. झेल टिपताना या ठिकाणी कुठेतरी कमी पडला श्रीपद कडाळे. 2 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला. एकदा विशाल आहे त्या ठिकाणी. विशाल कडून तर अजिबात चुका नसतील. पहिल्या षटकापासून पाहतोय आपण विशालला. काय क्षेत्ररक्षण पाहतोय. पहिल्या ओव्हर्स मध्ये P1च्या लॉंग ऑफला जो प्रकाशने फटका मारला ना काय अप्रतिम झेल टिपला होता. या ठिकाणी 13 धावा या ठिकाणी धावफलकावर लावले गेल्यात. सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य देताना संघर्ष करताना झगडताना पाहतोय या फलंदाजाला रवी आणि सुनीलला. सुनीलचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये अद्याप 6 या धावसंख्येवर खेळत आहे. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. अतिरिक्त उसरी मिळाली चेंडूमध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. विचार केला तर पहिल्या ओव्हर्समध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी पहिले 2 चेंडू अवांतर फेकल्यानंतर मी म्हणेन कमालीची गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय सुनील गोलंदाज. अजूनही मला वाटतं 2 चेंडूची पैकी शिल्लक असेल. आता कुठेतरी या ठिकाणी धावा या आपल्या संघासाठी कुठून काढावे लागतील या धनगरवाडीच्या फलंदाजाला. आता मात्र या ठिकाणी टप्प्याचा चेंडू होता. कुठेतरी निश्चितच या ठिकाणी लाईन चुकीची आहे. हाईट फॅक्टर थोडासा उचली घेतली चेंडूने. निश्चितच या ठिकाणी वाईट चेंडू, अवांतर चेंडू जर विचार केला तर या ओव्हर्स मधला तिसरा अवांतर चेंडू फेकला गेला. निश्चितच या ठिकाणी 1 बाउंसचा मात्र कॉल दिला गेलाय. या इशारा दिला गेलाय सुनीलला. जर या ओव्हर्स मध्ये अजून एखादा जर बाउंसचा चेंडू टाकला तर निश्चितच पंच मात्र दंडित करतील यात मात्र शंका नसेल. सुनीलला मात्र ठाऊक आहे. आता मात्र चेंडू पटक्याच्या रडार मध्ये गॅप आहे मोठा. धावाना नाही तोटा हा येतोय सुनीलच्या बॅट मधून. पहिला वार चौकार. बघता बघता धावफलक
जाऊन पोचला 18 या आकड्यावर. या जर षटकाचा विचार केला तर लांबलचक षटक पाहतोय, कारण जर विचार केला ना या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू तर आवाज तर फेकले तर चेंडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. आयोजकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मॅच बॉल आलाय तर घ्यायचा आहे. तर ओमसाई सावरोली ग्रुपचे जे खेळाडू असतील, मुलं असतील, त्यांनी कृपया बाउंड्री लाईनचा ताबा या ठिकाणी घ्यायचा आहे. लवकरात लवकर चेंडू या ठिकाणी लगेच मैदानामध्ये द्यायचा. आपण महत्त्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनल 1चा सामना पाहतोय आपण. जर विचार केला तर या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारताना पाहतोय आपण या धनगरवाडीच्या फलंदाजाला. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी. एक धाव तर या ठिकाणी निश्चितच घेतली जाईल. विचार केला तर या ठिकाणी षटक संपले. 2 षटकाच्या खेळीच्या अंतीनंतर जर संघाची संघाची झाली तर 19 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही या ठिकाणी 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, तडकाफडकीचं षटक असेल. या 7 चेंडूमध्ये किती धावा जमवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जाईल ते मात्र आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये पाहायचं आहे. सुनील असेल आणि रवी. गोलंदाजाचा विचार केला तर विशाल सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी कर्णधाराने मात्र जबाबदारी सोपवली. त्या जबाबदारीचं कुठंतरी भान ठेवून या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते की तुटून पडतात ते दोघं फलंदाज. जर विचार केला तर सुनीलचा तर 7 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 11 या धावसंख्येवर नॉट आउट खेळत आहे. त्याला साथ देताना पाहतो आपण. 2 चेंडूमध्ये 3 धावा या ठिकाणी एकवटल्यात रवी या फलंदाजाने. पहिला चेंडू स्लोअर गतीचा चेंडू, लेग स्लिप मध्ये जेलची संधी आणि या ठिकाणी वारंवार मी म्हणेन या स्पर्धेमध्ये चुका पाहायला मिळतात. लेग स्लिपच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक होता भरत. जर विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका पाहिल्या होत्या आपण. लेग स्लिपमध्ये नेहमीच क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, परंतु मात्र या ठिकाणी वारंवार चुका पाहायला मिळतात. भरत होता त्या ठिकाणी सोपा लॉलीपॉप जर होता, परंतु त्या संधीचं सोनं मात्र कुठेतरी करावं लागेल या फलंदाजाला. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चेंडू चांगला आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. बघता बघता या ठिकाणी 2 चेंडू तर संपले गेलेत. 20 धावा अद्यापर्यंत धावल्या गेल्या, लॉस ऑफ 2 विकेट. मी म्हणेल जेलची संधी होती. सुनील सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं होतं. लेग स्लिप मध्ये जेल टिपण्यामध्ये अपयशी ठरला होता भरत हा क्षेत्ररक्षक. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू, अशा चेंडूला सोडणार नाही. चेंडू होईल परार. गगनचुंबी लांबच लांब पल्ल्याचा बिग हिट षटकार. तर या ठिकाणी बघता बघता धावफलक नेऊन ठेवलं 26 या आकड्यावर. अजूनही मला वाटतं 3 चेंडूची खेळी शिल्लक असेल. काय फलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा एकदा मोठा फटका खेळाचा होता. या ठिकाणी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. विशाल मात्र चांगली अशी कमालीची गोलंदाजी करतो, संयमाने गोलंदाजी करतो, शांत डोक्याने ठिकाणी कुठेतरी चेंडू टाकण्याचं काम त्याच्या माध्यमातून होते, कारण मागच्या चेंडूवर षटकार खाला त्यानंतर लगेच कमबॅक केलं. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फटका चांगला, एकदा पूर्ण गॅप आहे मोठा. त्या ठिकाणी अरुण दूरवरचा अंतर कापून आला होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल परार, आरपार, सीमा पार, चौकार. बघता बघता या धावफलकाचा विचार केला तर वरचा आता सुसाट वेगाने धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र रवी आणि सुनीलच्या माध्यमातून पाहतो. रवीचा विचार केला तर अद्यापर्यंत 7 चेंडूवर 13 धावाची खेळी खेळत आहे. धावफलक विचार केला तर 30 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्लोअर गतीचा चेंडू, या ठिकाणी बॅटची कडा, या ठिकाणी पुन्हा एकदा भरत आहे, परंतु भरतच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. बघता बघता या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादात या ठिकाणी फलंदाज असेल बाद. बघता बघता या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू मध्ये 32 धावा, 2 धावा ना, 32 धावा जोडल्या गेल्यात. येणारे
18 बॉलमध्ये या ठिकाणी 33 धावा बनवायच्या तुम्हाला. भोस संघाला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 33 धावा म्हणजेच तुम्हाला 11.00च्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट बनवावा लागेल. प्रत्येक ओव्हर्समध्ये तुम्हाला 11 धावा या कंपल्सरी बनवायला लागतील. सामना सुद्धा महत्वाचा आहे. सेमीफायनल 1चा हा सामना पाहतोय आपण. धनगरवाडी विपक्ष भोज. तर या ठिकाणी हॅलो 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 तर सेमीफायनल 2चा टॉस विन करण्यासाठी या ठिकाणी मी तारवाडी संघाचे कर्णधार आणि धारवाड टीमचे कर्णधार दोन्ही संघांना या ठिकाणी आमंत्रित करतोय की आपण हे सेमीफायनल 2चा टॉस विन करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. धारवाड संघाचा कर्णधार आणि तारवाडी संघाचा कर्णधार एका साईडला असेल अजय शेंडे, दुसऱ्या साईडला प्रकाश आंबीर. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी टॉस विन करण्यासाठी यायचंय. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. प्रथम फलंदाजी करत असताना 18 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्यात आणि 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असेल या भोज संघाला. तर भोज संघाला विनंती आहे की आपण सलामीची जोडी मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. या ठिकाणी संघाचा कर्णधार आलाय तर प्रकाश आंबेला विनंती आहे की आपण याच आहे आणि या सेमीफायनल 2चा या ठिकाणी टॉस विन करायचा आहे. तर सलामीची जोडी पाहतोय आपण. भोज संघाकडून श्रीपद कडाळे आणि काळूरामला बालाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक मात्र प्राप्त केली होती. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक. मी म्हणेन या ठिकाणी धापलक तर मजबूत स्थितीत आहे. 18 चेंडूमध्ये या ठिकाणी 33 धावा बनवायच्यात. तर या ठिकाणी मी मंगे दादा यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते या सेमीफायनल 2चा टॉस विन करून घ्यायचा आहे. धारोळा विपक्ष तारवाडी बेनशील. तर मंगे दादा उघडा सदस्य ग्रुप ग्रामपंचायत दैवेली यांच्या हस्ते या सेमीफायनल 2चा टॉस विन केला जाईल. तर या ठिकाणी दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मंगेश दादा उघडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दैवेले यांच्या हस्ते या दुसऱ्या सामन्याचा दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस विन केला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 18 चेंडू 33 धावांची गरज. बालाला पाहतोय आपण भिवाच्या षटकामध्ये. पहिला चेंडू काय भन्नाट गोदा. या ठिकाणी अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडू अवांतर चेंडू. तर या ठिकाणी सेमीफायनल 2 या सामन्यात टॉस विन झालाय आणि धारवाड संघाने टॉस विन जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. दोन्ही संघाने तयार राहायचंय. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. गॅप आहे मोठा. धावाना नाही तोटा. श्रीपाच्या बॅट मधून येणारा पहिला वार चौकार. पहिला चेंडू मात्र बालाच्या नावावर राहिला. त्यानंतर दुसरा चेंडू मात्र लगेच आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरला. श्रीपद कोलो टाकला चेंडू बॅटची कडा परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. फटका तर चांगला आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी चेंडू थांबणार नाही. दुसरा चौकार या ओव्हर्स मधला श्रीपदचा कडाळ्याचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगलासा फटका पाहिला आपण या ठिकाणी. चांगली सुरुवात मी म्हणेन 33 धावांचा पाठलाग करत असताना लागोपाठचे 2 चौकार पाहिले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटक्याला चांगलासा खेळून काढला होता. चांगला समाचार घेताना पाहतोय आपण.
पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये त्या क्षेत्रामध्ये कव्हर ड्राईव्ह केलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू होईल परार, चौकार हॅट्रिक. या ठिकाणी चौकार हॅट्रिक नोंदवणारा या स्पर्धेचा दुसरा खेळाडू ठरला. जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये राहुल हिरवे या खेळाडूने या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक नोंदवली होती. आता मात्र चौकार हॅट्रिक नोंदवणारा दुसरा खेळाडू ठरला, अर्थातच श्रीपद कडाळे. 3 चौकार लागोपाठ पाहिले, चांगल्याची कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. आता मात्र याची कडा लेगस्लीपमध्ये झेल येण्याच्या संधी या ठिकाणी घडतंय काय? झेल मात्र या ठिकाणी बॉलाने खेळाडूचा संपर्क न झाला, निश्चितच या ठिकाणी जीवनदान गेलंय. एक धाव असेल. बघता बघता धाव फलक दुहेरी आकड्यात पाहतोय 13 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा चेंडू असेल. सुरुवात तर दमदार झाले या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आक्रमक बॅटिंग करतोय श्रीपद. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा क्षेत्रक यष्टीरक्षक स्वतः जायला. आता मात्र चुका नसतील. पहिला आदरा भोसंगाला, काळूराम परततोय या ठिकाणी माघारी 13 आकड्यावर. या ठिकाणी बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा या ठिकाणी कुठून काढल्या. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरला बाळा गोलंदाज. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 12 चेंडू 20 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज पाहतोय आपण सुनीलला. 12 चेंडू 20 धावांची गरज, म्हणजेच तुम्हाला 10.00च्या सरासरीने या ठिकाणी निश्चितच धावा बनवाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट आहे तुम्हाला 10.00च्या सरासरीने या ठिकाणी निश्चितच धावा कुठून काढाव्या लागतील. अजूनही सामना मात्र 50-50 अवस्थेत पाहतोय आपण. गोलंदाज पाहतोय आपण सुनीलला. सुनीलचा विचार केला तर फलंदाजी करत असताना सुद्धा फलंदाजी चांगली केली होती. नवीन फलंदाज सुद्धा पाहतोय आपण भोसंगाकडून सुनील. जर काळूरामचा विचार केला तर स्वस्त्यामध्ये बाद झाला. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची वरची कडा लागली आणि या ठिकाणी दूरवरचं अंतर कापून मात्र यष्टीरक्षकाने सुंदर जल टिपलं. कौतुक करेन मी त्याचं. आणि पहिला आदरा लावला गेला भोसंगाला 13 आकड्यावर. उर्वरित समीकरण 12 चेंडू 20 धावांची गरज असेल. श्रीपद सारखा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जम बसलाय. पहिल्या ओव्हर्समध्ये चौकार हॅट्रिक पाहिली. या स्पर्धेची दुसरी चौकार हॅट्रिक. त्याच्या नावावर मात्र नक्कीच त्याची क्लिप बनवली जाईल. आता मात्र फटका चांगला आहे. या ठिकाणी फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी होती. रामदास होता त्या ठिकाणी. गोल्डन विकेट. या ठिकाणी श्रीपद कडाळेचा खेळ येतो संपुष्टात. फलंदाज बाद. नवीन फलंदाज पाहतोय आपण अरुणला. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना चुकीचा फटका मी म्हणेन या ठिकाणी खेळला गेला होता. श्रीपद कडाळे लॉंग ऑफला फटका मात्र मारला होता, परंतु फटक्यामध्ये मात्र थोडीशी ताकद कमी होती. रामदास होता त्या ठिकाणी. एक अनुभवी खेळाडू, त्याच्याकडून मात्र आपल्याला चुका मात्र पाहिल्या नाही. उत्कृष्ट असं जल टिपलं त्याने. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. आता मात्र मी म्हणेन या ठिकाणी सलामीची जोडी तर या ठिकाणी तंबूचा आश्रय घेतलाय. आता या कुठेतरी या 3 क्रमांकाचा आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अरविंद आणि सुनीलला कुठेतरी करामत करावी लागेल आणि आपल्या संघाला मात्र सामना जिंकून द्यावा लागेल. 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे अजूनही. सामना मात्र 50-50 अवस्थेत पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ संघर्ष करताना पाहतोय. आता मात्र फटका चांगला. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापून आलाय. तोपर्यंत त्या ठिकाणी निश्चितच थोडीशी भांबळ उडवली होती आणि या ठिकाणी घडतंय काय ट्रॉफी घेण्यामध्ये थोडीशी अर्थ आहे, परंतु या ठिकाणी काय कमालीचं या ठिकाणी मी म्हणेन बॅकअप मिळालं होतं. रामदास होता. रामदासच्या स्वरूपात मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद असेल. तिसरा आदरा भूसंघाला. अरुण माघारी परततोय.
एकच धाव असेल. दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र या ठिकाणी गडी गमावलाय. सामन्यामध्ये आता मात्र कुठेतरी रंगत निर्माण झाले. भरतला पाहतोय आपण नवीन फलंदाज. विचार केला तर अजूनही 19 धावांची गरज असेल. धावफलक विचार केला तर 14 धावी संख्येवर 3 गडी मात्र या ठिकाणी अद्याप गमावलेत. उर्वरित समीकरण तुम्हाला सांगतोय. 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. प्रत्येक चेंडूचा चांगलासा अपडेट पाहायला मिळतं आपल्याला. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या या वाहिनीच्या माध्यमातून कौतुक करेन मी त्यांचं. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी अपील केलं गेलं होतं परंतु या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. अपील मात्र फेटाळलं. पंच मात्र आपले निर्णय ठाम राहिले, तटस्थ राहिले. चांगला असे पंच पाहताय पण पंचाच्या भूमिकेत नरेश शेंडे असतील, जितेंद्र शेंडे. चांगली अशी कामगिरी पाहताय आपण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फटका सजवला. फटक्यामध्ये ताकद कमी आहे. रवी आहे त्या ठिकाणी. रवी कडून चुका नसतील. या ठिकाणी चौथा आजरा भोसंगाला. सुनील बॅक टू पॅवलेन. या ठिकाणी समीकरण अगदी सोपं होतं. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज होती परंतु आता उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 8 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. या ठिकाणी कुठेतरी आता मात्र जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या सुनील कडून. जर सुनीलचा विचार केला ना, फलंदाजी करत असताना सुद्धा मी म्हणे चांगली फलंदाजी केली होती आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतोय विशाला. कुठेतरी या ठिकाणी रनवे मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला आपल्याला. सामना सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. सेमीफायनल 1चा सामना आहे. अजूनही 8 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत निश्चितच 2 धावा. या ठिकाणी सिंगल डबलला मात्र प्राधान्य देताना पाहतोय. संघर्ष करताना पाहतोय, झगडताना पाहतोय. एका एका धाव्यासाठी असे ठिकाणी प्रयत्न चालू आहेत आपल्या संघाला सामना जिंकून देण्यासाठी. या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी तळमळताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित समीकरण 7 चेंडू 17 धावांची गरज. कमालीचा सामना पाहतोय आपण. संध्याकाळच्या सत्रामधला सेमीफायनल 1चा सामना पाहतोय आपण. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील केलं गेलं होतं. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडू. बघता बघता या ठिकाणी षटक संपलंय. 2 षटकानंतर धाव फलक फक्त आणि फक्त 16 धावा. 6 चेंडू मध्ये 17 धावांची अजूनही गरज आहे. जेवढ्या धावा तुम्ही 2 षटकामध्ये जमावल्यात तेवढ्या धावा मात्र आता तुम्हाला एका षटकात बनवायच्यात जर विजय संपादन करायचा असेल तर. या ठिकाणी निश्चितच आयोजकांना विनंती आहे आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायचे. महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनल 1चा सामना आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण सेमीफायनल 2चा सामना पाहणार आहोत. टॉस जिंकला धारोळी संघाने आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले तारवाडी बेनशे संघाला. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण तयार राहायचंय या ठिकाणी.
आता कुठेतरी या भरतला आपल्या संघासाठी सामना जिंकून द्यावा लागेल. धावपळ विचार केला तर 16 धावा 12 चेंडूमध्ये जमावल्यात. जेवढ्या धावा तुम्ही 12 चेंडू जमावल्यात तेवढ्या धावा मात्र आता तुम्हाला 7 चेंडूमध्ये जमवायच्यात. 7 चेंडूमध्ये 17 धावा या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी कुठून काढावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. भरत असेल, विशाल असेल. गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आपण. पहिला चेंडू या ठिकाणी चांगला आहे. निर्धाव चेंडू राजला पाहतोय आपण. राजचा विचार केला तर सहजासहजी मात्र धावा या ठिकाणी चेस करू देणार नाही. निश्चितच या ठिकाणी कुठेतरी आता मात्र दबावामध्ये येऊन ठेवलाय या भूसंघाला. डॉट पर्सेंट या ठिकाणी मात्र वाढत चाललेत. हृदयाचे टोके वाढत चाललेत. आता मात्र या ठिकाणी काढताय का या ठिकाणी एस्टनचा वेध घेतला. या ठिकाणी दांड्या उद्ध्वस्त केल्यात. भारतचा खेळ तो संपुष्टात. भारत माघारी परततोय. भारत बॅक टू पवलेन. नवीन फलंदाज पाहतोय आपण काळूरामला. 4 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज असेल. जर विचार केला तर आताचा मात्र चेंडू अतिशय निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. 4 चेंडू 17 धावांची गरज. आता काढतोय का या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 3 चेंडूमध्ये 3 उत्तुंग षटकार मारावे लागतील. जर अशी कामगिरी या काळूरामने केली ना निश्चितच त्याला खांदावर घेऊन हे भोस संघाचे खेळाडू नसतील हे मात्र नक्की असेल. आता मात्र फटका चांगला आहे परंतु धनगरवाडी टीमला माहिती आहे सिंगल डबलने मात्र फारसा फरक पडत नाही. एकच धाव. आता कुठेतरी या ठिकाणी सामना मात्र आपल्या पाड्यात आपल्या खिशामध्ये टाकण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलंय. उर्वरित समीकरण 2 चेंडू 16 धावांची गरज. सामना मात्र अतिशय महत्वपूर्ण सामना. 33 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात तर चांगली केली होती परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू. 1 चेंडू शिल्लक असेल. मी म्हणेन या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये तर चौकार हॅट्रिक पाहिली होती. शेवटचा चेंडू असेल. निश्चितच या ठिकाणी जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आता मात्र या ठिकाणी उंची जास्त, लांबी कमी आणि या ठिकाणी मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिकण्यासाठी या ठिकाणी अपयशी ठरला आणि निश्चितच विजय संघ ठरला गेला धनगरवाडी टीम. निश्चितच धनगरवाडी संघाचा अभिनंदन असेल. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि हार्डलक बॉयज भोज टीम आपण सुद्धा चांगला संघर्ष केलाय. तर या ठिकाणी तारवाडी संघ आणि दारोळ संघ यांनी या ठिकाणी लगेच तयार व्हायचं आहे. तारवाडी संघाला विनंती आहे की आपण शतरक्षण सजून घ्यायचं आहे आणि दारोळ संघाला विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तर या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी केली. 8 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या. तोच ठरला या सेमी फायनल 1 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच सुनील. तर सुनीलला विनंती आहे की आपण यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. तर या ठिकाणी सुनीलला विनंती आहे की आपण यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी स्वीकारायचा आहे. फलंदाजी करत असताना 8 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या. तोच ठरला या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच सुनील. चांगली अशी